रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आता पुन्हा एकदा माझ्याकडे खूप मोठी अशी ब्रायडलची ऑर्डर आहे। तर ब्रायडलची ब्लाऊज कशा प्रकारे असणार आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करते। आता एवढे सर्व ब्लाऊजांचे तर व्हिडिओ शूट होणार नाहीत, पण शिवून झाल्यानंतर प्रत्येक ब्लाऊजचा लुक कसा येणार आहे किंवा मी त्यासाठी बॅकनेकला डिझाईन कशी घेणार आहे, त्यानंतर स्लीववरती डिझाईन कशा प्रकारे घेणार आहे, सर्व ब्लाऊजांच्या स्लीव डिझाईन मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे। त्यासोबत पूर्ण टोटल ब्लाऊज तयार झाले का ते ब्लाऊज मी तुम्हाला दाखवणार आहे की डिझाईन कशा प्रकारे आलेले आहेत आणि ह्या डिझाईन आलेल्या आहेत त्यांचा मी कसा वापर करून घेतलेला आहे। तर ह्या ब्रायडलचे ब्लाऊज मला सर्वचे सर्व ब्लाऊज आहेत ना पॅडेड शिवून घ्यायचे आहेत, म्हणजे कप्स लावून मला सर्व ब्लाऊज शिवायचे आहेत। बाकीचे कप्स अजून मला आणायचे आहेत गावातून, जेवढे आता अवेलेबल आहेत तेवढे। त्यानंतर ही एक अजून साडी आता नवीन आहे आलेली, ह्याच ब्रायडलची आहे। तर यातला देखील ब्लाऊज मला शिवून घ्यायचा आहे, ठीक आहे। तर ही नेटची साडी असणार आहे, यामध्ये अशा प्रकारे ब्लाऊज आलेला आहे। हे ब्लाऊज जे आहे ते ट्रिपल अस्तरमध्ये येणार आहे, याला नेक आहे असा आलेला। बघू आता आपण ह्या गड्याचा कसा वापर करता येतो। मला ते नेटचं ब्लाऊज दाखवलं, त्यानंतर हे एक ब्लाऊज आहे, याला बॅकला अशी डिझाईन आहे, तसंच स्लीववरती अशा प्रकारे डिझाईन आहे। तर ही आयडिया मी तुम्हाला देणार आहे। आता याला देखील बॅकला अशी डिझाईन आहे, त्यानंतर स्लीववरती एक मोठे पॅचेस आणि छोटे छोटे फुलं आहेत आले। वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज बघायला मिळतील, जसे की प्रिंटेड। भरपूर मैत्रिणींना ह्या अशा प्रकारच्या ब्लाऊजांचा खूप असा प्रॉब्लेम येतो, म्हणजेच की हे प्रिंटेड ब्लाऊज येतात ना, यांना कसं शिवून घ्यायचं। बघू शकता आता याचा असा गळा आलेला आहे, फ्रंट आणि बॅक हे दोन्ही गळे त्यांनी इथं दिलेले आहेत। तर आपण हे अशा प्रकारचे आलेले गळे कशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करू शकतो, जर झालंच शक्य तर मी नक्कीच तुमच्यासोबत ह्या ब्लाऊजचा व्हिडिओ शूट म्हणजे शेअर करणार आहे। त्यानंतर स्लीव बघणार तुम्ही, तर स्लीव अशा आलेल्या आहेत बघा। तर आता ही म्हणजे ही जी काही डिझाईन आहे ही बाहीसाठी आलेली आहे। तर यामध्ये आपण लॉंग स्लीव बनवणार आहेत आणि याचा जो वर्क आहे तो लॉंग स्लीवला देखील खूप कमी पडणार आहे। तर असं आता हे कसं तयार होतं शिवून झाल्यानंतर ते मी तुम्हाला दाखवेल आणि जमलंच तर व्हिडिओ शूट करेल। त्यानंतर हे एक ब्लाऊज आहे, खूप सुंदर असा कलर आहे याचा देखील। तर याला देखील असा छोटासा गळा आलेला आहे, मोराचे पॅचेस आहेत, त्यानंतर स्लीववर देखील मोराचे पॅच आहे। बघू आता याचे स्लीवमध्ये थोडं कापड काढलेलं आहे की याचं काहीतरी आपल्याला डिझाईन करता येईल असं म्हणून। तर आणि त्यानंतर हे एकदम कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज आहे निघालेला, येलो कलरची साडी आहे अशी ह्या रंगाची। त्याला काठ खूप सुंदर आहेत, पिंक ब्लाऊज पीसमध्ये आहे। हे देखील एकदम मस्त आपल्याला शिवून घ्यायचे आहे। सर्वच ब्लाऊजांना आपल्याला कप्स लावायचे आहेत, म्हणजे पॅडेड शिवण्याच्या लेहंग्यावरचं याच्या स्लीव अशा असणार आहेत। त्यानंतर जो आहे ना तो हा फ्रंट नेक असणार आहे आणि हा बॅक नेक असणार आहे, म्हणजे दोन्ही नेक सेम आहेत। एक ब्लाऊज असणार आहे, तसंच अजून एक असणार आहे। स्लीव अजून बरोबर 3 ते 4 दिवसात, 3च दिवस आहेत माझ्याकडे, 3 दिवसात मला ही पूर्ण ऑर्डर रेडी करायची आहे। आणि पूर्ण ऑर्डर तयार झाली का मग मी नक्कीच तुमच्यासोबत सर्व ब्लाऊज कसे झालेले आहेत आपली फायनली ते शेअर करणार आहे। तर बघा आता इथं जे ब्रायडलची ऑर्डर आहे ना, त्यातून मला एकदम सिंपल असे जे ब्लाऊज कटिंग करायचे आहेत ते ब्लाऊज पीस मी बाजूला काढते। त्यानंतर ट्रिपल नेटवाले जे ब्लाऊज आहेत ते मला बाजूला करायचे आहेत आणि बोटनेकमध्ये जे शिवून घ्यायचे आहेत ना ते बोटनेकचे ब्लाऊज बाजूला करायचे आहेत, ठीक आहे। तर आता आपण तसं स्टेप बाय स्टेप सर्व जे बघा घागऱ्यावरचे ब्लाऊज पण वेगळं शिवायचं आहे। त्यानंतर अजून यामध्ये तर एक ऑफ व्हाईट कलरचं ब्लाऊज आहे, ते मी तुम्हाला दाखवलेलेच नाही आहे, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याचा मी व्हिडिओ देखील शूट केलेला आहे, बघते लवकरात लवकर तो पण व्हिडिओ एडिट करून मी तुम्हाला दाखवणार आहे। यातून बऱ्यापैकी म्हणजे बघा एक इनरचा गळा मी व्हिडिओ शूट केलेला आहे, तो पण मी लवकरच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल। तसंच हे तर सिंपल ब्लाऊज झालं, तसंच याचा जो आहे ना ते इनरचे गळे खूप सुंदर मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यानंतर यामध्ये एक ट्रेंडिंग स्लीव मी बनवलेली आहे, शॉर्ट स्लीवमध्ये खूप सुंदर अशी डिझाईन तयार केलेली आहे, ते देखील तुम्हाला पुढे अजून आपल्या येणाऱ्या व्हिडिओत बघायला मिळेल। तसंच हे पिंकवाला ब्लाऊज, त्याच्या देखील मी कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ शूट केलेला आहे, लवकरात लवकर मी तो देखील व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आता इथं मी सर्वप्रथम सिंपल जे ब्लाऊज मला कटिंग करायचे आहेत ना ब्रायडलचे ते घेते कटिंगला।
खूपच मैत्रिणींना ब्लाऊज कटिंगमध्ये प्रॉब्लेम येतात. तर तुमच्या सर्वांसाठी तुम्हाला जर का ब्लाऊज शिवता येत आहेत पण कटिंग मात्र जमत नाही, तर मी खूप छान असे पॅटर्न तुमच्यासाठी अवेलेबल केलेले आहेत. तर तयार पॅटर्न घेऊन तुम्ही खूप सुंदर सुंदर असे ब्लाऊज शिवू शकता. अगदी डीप नेकचे पॅटर्न आहेत, बोट नेकचे पॅटर्न आहेत, सर्व प्रकारचे सर्व साईजमध्ये पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल मिळतील. तुम्हाला पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर मी तुम्हाला स्क्रीनवर पॅटर्न ऑर्डरसाठी एक व्हॉट्सअप नंबर देते. तुम्ही त्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता की जेणेकरून तुम्हाला हवे त्या प्रकारचे पॅटर्न तुम्ही मागवू शकता. ऑनलाईन पॅटर्न माझे सेल होत आहेत. खूपच मैत्रिणींनी एकदम छान असा रिस्पॉन्स दिलेला आहे की ज्यांनी पॅटर्न मागवले त्यांनी परत परत ते पॅटर्न मागवत आहे. परत का मागवत आहेत तर पहिला सेट मागवला का लगेचच दुसरा सेट ते ऑर्डर करतात, कारण पॅटर्नची क्वालिटी एकदम एकच नंबर आहे. मी तुम्हाला पॅटर्नचे फोटो साईडला थोडे छोटे देत चालते, तुम्ही बघू शकता. आणि स्पेशली पॅटर्नवर व्हिडिओ आपले अवेलेबल आहेत चॅनलवरती, तुम्ही बघू शकता पॅटर्न कशा प्रकारे आहेत आणि त्यावरून ब्लाऊज तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग कसं करू शकता याची सविस्तर माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि आता मी तुमच्यासोबत हा जो ब्लॉग टाईप व्हिडिओ शूट करते यामध्ये ब्रायडलचे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते. आता सर्वप्रथम मी सिंपल ब्लाऊज कटिंगला घेतलेले आहेत. जशी मी इथं मार्किंग करून घेते ना प्रिन्सेस कटच्या ब्लाऊजची, सेम एवढ्याच मेहनतीने एवढ्याच पद्धतीने छान असे मी पॅटर्न तयार केलेले आहेत प्रिन्सेस कटचे, ज्यामुळे पप एकदम मस्त क्रिएट होतो आणि ब्लाऊज एकदम मापात फिटिंगला छान बसतात. मला भरपूर मैत्रिणींनी ज्यांनी पॅटर्न घेतलेले आहेत त्यांनी खूप छान असा रिस्पॉन्स दिलेला आहे की ताई ब्लाऊज एकदम छान फिटिंगला बसतात आणि पॅटर्न ठेवल्याबरोबर फक्त कटिंग करायचं काम तुम्हाला बाकी राहिलेलं असतं. आता हे जे ब्रायडलचे ब्लाऊज आहेत ना, यातून मला कुठले ब्लाऊज डीप गळ्यात शिवून घ्यायचे आहेत आणि कुठले ब्लाऊज इनर गळ्यात शिवून घ्यायचे आहेत, कारण यामध्ये 2 ब्लाऊज नेटचे असणार आहेत. एक ब्लाऊज वेल्वेटचे आहे, त्यानंतर एक लेहंग्यावरचं व्हाईट कलरचं ब्लाऊज आहे, ऑफ व्हाईट कलरचं, ते तर ट्रिपल अस्तरमध्ये येणार आहे. ते आपल्याला वेगळंच कटिंग करायचं आहे. तर अशी जेव्हा एक सोबत ऑर्डर असते ना, तेव्हा सोबत म्हणजे आता सिंपल ओपन गळ्यात मला जे ब्लाऊज शिवून घ्यायचे आहेत त्यांची कटिंग मी ते एक सोबत करून घेते. एका अस्तरावर मार्किंग केली आणि एकाखाली एक लावत मी इथं अशी बरोबर 5 ब्लाऊजांची कटिंग सोबत करते. त्यानंतर मी दुसऱ्या ब्लाऊजांची कटिंग करायला घेणार आहे. एकाखाली एक ठेवलेलं असल्यामुळे कापड थोडे जास्तीचे लेअरमध्ये आलेले आहेत, तर थोडं आपल्याला व्यवस्थित सांभाळूनच कटिंग करायची असते. आता आपलं बॅकची कटिंग झाली, फ्रंटची कटिंग करते. ह्या ब्रायडलच्या ब्लाऊजांना फ्रंटला प्रत्येक नेक मी वेगळा घेणार आहे. कोणाला चौकोनी घेणार आहे, कोणाला गोल घेणार आहे, कोणाला असा पान गळा घ्यायचा आहे, तर कोणाला षटकोन गळा घ्यायचा आहे. म्हणजे फ्रंटमध्ये देखील 3 ते 4 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मी गळे इथं शिवून देणार आहे ह्या ब्रायडलसाठी. ठीक आहे, तर आता आपलं ही इथं कटिंग झालेली आहे. म्हणून तुम्ही बघू शकता मी बॅकचा गळा कट केलेला नाही, तर फ्रंटचा गळा मी कट केलेला नाही. बॅक आणि फ्रंटचे गळे आपल्याला कट करायचे नसतात, ते आपण शिवत असताना कटिंग करू शकतो. डिझायनर ब्लाऊज पीस आलेलं असतं तेव्हा आपल्याला सर्वप्रथम बॅकची डिझाईन कट करायची असते, म्हणजेच बॅक पार्ट कट करायचं असतं डिझाईननुसार. त्यानंतर बघायचं स्लीवची डिझाईन शॉर्टच असते आलेली जेव्हा बॅकच्या आजूबाजूला असतात. तर मग इथं मी शॉर्ट स्लीवसाठी बघा, शॉर्ट स्लीवच्या मापात मी म्हणजे उंचीच्या मापात मी एकदम लांब अशी घडीची घडी कट केलेली आहे. इथं स्लीवची कटिंग बाकी आहे, स्लीवची कटिंग मी नंतर करणार आहे. मग मापात आपण इथं स्लीवचे जे पॅटर्न आहे कापड तो आपण इथं कट केलेला आहे. त्यानंतर इथं आपण फ्रंट पार्टचे दोन्ही पॅटर्न कट करणार. उरलेल्या कापडमध्ये मी अजून डबलमध्ये कट करणार आहे, कारण ह्या ब्लाऊजांना प्रत्येक ब्लाऊजला फ्रंटसाठी ट्रिपल अस्तर मला लावावं लागते, कारण मी यामध्ये कप्स टाकून घेणार आहे म्हणून. तर असं तुम्हाला देखील व्यवस्थित सांभाळून कटिंग आणि स्टिचिंग करायची असते. प्रत्येक ब्लाऊजला फ्रंट पार्टला ट्रिपल अस्तरमध्ये हे ब्लाऊज मला शिवायचं आहे, म्हणून यांची शिलाई कशी घ्यायची याची देखील माहिती मी तुम्हाला लाईव्हमध्ये दिलेली आहे. सोमवारचा लाईव्ह घेतला ना, त्यामध्ये मी तुम्हाला सर्व ब्लाऊज दाखवले ब्रायडलचे आणि त्यांची मी तुम्हाला स्टिचिंग देखील दाखवलेली आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे जो साऊथ इंडियन टाईप आपला हा जो लेहंगा आहे याची देखील कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर बघा आता आपले फायनली ब्लाऊज अशी मी कट केले, याचा मी स्पेशल एक व्हिडिओ बनवणार आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण याच्या गळा रुंदी वेगळी घ्यायची आहे. ब्लाऊज पूर्णपणेच आपल्याला वेगळं म्हणजे 1 टक्समध्ये शिवून घ्यायचं आहे. बऱ्यापैकी ब्लाऊज प्रिन्सेस कटमध्ये असणार आहे, काही बोट नेकमध्ये, काही इनर गळ्याचे, तर काही 1 टक्स म्हणजे हे वाला ब्लाऊज तर 1 टक्समध्ये येणार आहे. तर मग आपली इथं कटिंग झालेली आहे. बाकीचे ब्लाऊज आपण आता ओपन गळ्यात कट केले, 4 ते 5 ब्लाऊज ओपन गळ्यात झाले.
त्यानंतर आता आपण हे वालं ब्लाऊज कटिंग करतो आहे. तर मग मैत्रिणींनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व ब्लाऊज जे आहे ते कटिंग दाखवलेले आहेत शॉर्टकटमध्ये, आणि कटिंग करून झाल्यानंतर ब्लाऊज तयार कसे झालेले आहेत हे मी तुम्हाला इथं शॉर्टकटमध्ये दाखवते. यांच्यातून बऱ्यापैकी ब्लाऊजांची व्हिडिओ मी बनवलेले आहेत, ते लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर मग आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला ब्रायडलचे ब्लाऊज दाखवले की जेणेकरून तुमच्याकडे जर का असे ब्लाऊज येत असतील तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना स्टिच करून घेऊ शकता. नवनवीन आयडिया तुम्हाला मिळत असतात जेव्हा तुम्ही अशी व्हिडिओ बघत असतात. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल, तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत. धन्यवाद.